नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या संदर्भात दोन याचिका कोर्टामध्ये होत्या मित्रांनो। एका याचिकेचे तर मित्रांनो अपडेट मी दिलेला आहे जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात होतं, पण बऱ्याच जणांचा प्रश्न येत आहे की सर दुसरी जी याचिका होती म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जी याचिका दाखल केली होती मेगा भरतीवर स्टे द्यावा, त्या याचिकेचं काय झालं? तर मित्रांनो ती याचिका कोर्टाने या ठिकाणी सपशेलपणे फेटाळली आहे। सांगितलं की मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर राज्य सरकारने महाभरती प्रक्रियेला सुरुवात केल्याने त्याविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र हा मुद्दा आरक्षणाशी संबंधित नाही, त्यामुळे तो संबंधित व्यासपीठापुढे न्यावा असे न्यायालयाने स्पष्ट केले। तसेच याचिका ऐकण्यास नकार सुद्धा दिलेला आहे। तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की ती याचिका फेटाळलेली आहे आणि जरी आणखी पुन्हा त्यांनी याचिका दुसऱ्या कोण्या कोर्टात टाकली, कोण्या खंडपीठा पुढे समोर टाकली, तरी सुद्धा त्या याचिकेवरचा निर्णय हा मित्रांनो त्यांच्या बाजूने लागणार नाही। मेगा भरती ही होणारच आहे आणि त्यांना मित्रांनो पहिल्यांदाच मी सांगितले की तसं लिहूनच घेतलं जाते की ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, त्यामुळे या याचिकेचा सुद्धा विचार करण्याची काही गरज नाही मित्रांनो। तुम्ही निवांत राहा आणि तुम्ही अभ्यास करा। दोन्ही अपडेट पाहताल तर तुम्हाला पॉझिटिव्ह तुमच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह अपडेट पाहायला मिळतील की मेगा भरती ही होणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यास करा मित्रांनो। आणि अभ्यास करताल तरच यश मिळेल। मनामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार डिस्टर्बन्स आणू देऊ नका मित्रांनो आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच पॉझिटिव्ह विचार आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। काही शंका असतील कमेंट्समध्ये लिहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब त्याचप्रमाणे मित्रांनो शेअर करायला विसरू नका। बाय।